मयुरी आणि विजय याच्या लग्नाला 1 आठवडा झाला, पण विजय काही हनीमूनचे नाव घेत नव्हता. शेवटी मयुरीनेच एका रात्री विषय काढला, का हो, माझी रजाही संपली, आता आपण कुठेच फिरायला गेलो नाही. माझ्या मैत्रिणी शिमला, कुल्लू, फार नाही तर महाबळेश्वरला तरी जातात. विजय म्हणाला, जाऊ नंतर, आई बाबा काय म्हणतील, अजून अख्खं आयुष्य पडलं आहे. झोप आता, काय बोरिंग आहे हा. आई बाबासाठी हनीमूनला जायला घाबरतोय. मनातल्या मनात नवऱ्याला 2-3 शिव्या देऊन मयुरी झोपी गेली. दुसऱ्या दिवशीपासून मयुरी आणि विजय दोघेही ऑफिसला जायला निघाले. संध्याकाळी मयुरी 6लाच घरी आली. स्वयंपाक वगैरे आटोपून ती बसली होती. तेवढ्यात मयुरीचा दीर विकास कामावरून आला. काय मग वहिनी, चालता का आईस्क्रीम खायला? पैसे मी दे, चिंता करू नका. अरे वा, नक्कीच येणार मी. मयुरी आणि विकासची चांगलीच मैत्री जमली. आठवड्यातून 3-4 वेळा तरी वाहनाने जात होते. कधी किराणा आणायला, कधी नातेवाईकांना भेटायला. विजय आणि मयुरी फक्त रात्रीच बेडवर थोडेफार बोलत होते आणि असेच एक दिवस जात होते. विजय दिवसातून एकही फोन मयुरीला करत नसे. या उलट विकास दिवसातून वेळ काढून मयुरीला 1 फोन तरी न चुकता आठवड्याने करत असे. एक दिवस मयुरीने आपल्या वैयक्तिक गोष्टी विकासला सांगायला सुरुवात केली. विकास, मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचे रे. तुझा भाऊ घाबरतो आई बाबांना, त्याला लाज वाटते बायकोसोबत फिरण्याची. आज लग्नाला 6 महिने होऊन गेली तरी कुठे जायचा विषय ही काढत नाही. माझं मेलीचं नशीब फुटकं. बाप पण तसाच आणि नवरा पण तसाच भेटला. आम्ही 4 बहिणी, त्यामुळे माहेरी पण बापाने कधीच कुठे फिरायला नेले नाही आणि हौस पूर्ण केली नाही. बोलता बोलता मयुरी रडायला लागली. जाऊ दे ग वहिनी, मी नेतो तुला फिरायला. सांग कुठे जायचंय? कुल्लू, शिमला, मनाली, बस इतकंच ना? मी नेतो तुला, तू फक्त घरातल्यांना सांभाळ. तू तिकीट बुक कर. मी सांगते मी माहेरी जात आहे आणि माहेरी सांगेन की मैत्रिणीसोबत फिरायला जात आहे, कारण माझा नवरा मला सोबत कुठे नेत नाही. मेल्डन, करतो मी तिकीट बुक. इतक्या दूर प्रवासाला गेल्यावर विकास आणि मयुरीला एकांत मिळाला आणि दोघांनी आपली मर्यादा ओलांडून चुका पण केल्या. पण घरी आल्यावर दोघांमध्ये अपराधीपणाची जाणीव होती. उलट मयुरी आणि फिरण्याची हौस पूर्ण करून घेण्यासाठी विकासचा पूर्णपणे आहारी गेली. हळूहळू त्याच्यातली जवळीक सासूबाईंना घरात जाणवू लागली. सासूबाईंनी ताबडतोब मयूर आणि विजयला दुसरा फ्लॅट घेऊन दिला, पण त्यामुळे उलट मयुरीवर कोणाचे बंधनच राहिले नाही. ती आता शहरातही विकास सोबत फिरू लागली. सध्या काय खुश दिसते आहे माझी राणी, विजयने विचारलं. सिनेमाला गेले होते. मी आज खूपच सुंदर सिनेमा होता, पण कोणासोबत गेली होती हे मात्र मयुरीने विजयला सांगितले नाही. अहो, किचनमध्ये फॅन बसवा ना, 1 लाख पगार घेतो आपण दोघे मिळून. चालू झाले का तुझे? हो, सांगितलं आहे ना मी तुला. मी तुला नाही म्हणतोय काय? नेहमी सारखं तेच गुडचट उत्तर. नवीन फ्लॅटमध्ये येऊन 3 महिने झाले, पण हॉलमध्ये 1 बेडशिवाय दुसरं काही न. 2 पाहुणे आले की लगेच शेजाऱ्याकडून खुर्च्या मागावे लागतात. कंटाळा आला आहे मला या माणसाचा. विकास असता तर पहिले त्याने हॉल सजवला असता, सगळ्या मित्रांना एक पार्टी दिली असती. विकासची प्रत्येक गोष्ट निराळी. मयुरी मनातल्या मनात उडत होती. तिची विजय सोबत राहताना त्याचा आता घुसमट होऊ लागली. लग्न झाल्यापासून विजयने तिला कुठेही फिरायला किंवा शॉपिंगला नेलेच नव्हते. विजय संध्याकाळी 6ला घरी येत असे. चहा घेतला अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये गप्पा मारत बसे. मयुरीने जेवायला बोलवले की तू जेवून घे हे उत्तर ठरलेले असे. घरात फक्त दोघेच नवरा बायको राहायचे, तरी पण जेवण सोबत करत नसत. 2-3 आठवड्यातच मयुरीचे जेवणासाठी फोन करणे बंद झाले, कारण त्यांची गप्पाची मैफिल त्याला मयुरीपेक्षा जास्त महत्वाची असे. रात्री अर्धा तास 1 तास बायकोसोबत फॉर्मॅलिटी पूर्ण करणे म्हणजे लग्न का चा प्रश्न आता मयुरीला पडायला लागला. लग्नाला 1 वर्ष झाले, पण मयुरीसाठी विजय सोबत राहणे म्हणजे मन मारून जगणे होते. अख्खे आयुष्य कसं घालवायचे असं तिला टेन्शन येऊ लागले होते. मूलबाळ नाही तोपर्यंत काहीतरी निर्णय घेऊन मोकळं व्हावं असे मयुरीला वाटत होते. मयुरीने विकास जवळ हा विषय काढला. तू माझ्याशी लग्न करणार असशील तर मी विजयपासून घटस्फोट घेते. असं लपून छपून किती दिवस भेटायचं? उद्या तुझीही लग्न होईलच की. तुला मी खरंच आवडते का? हे ऐकून विकास जरा दचकला. तो घाबरत म्हणाला, आवडते,
म्हणून तर फिरवतं ना तुला. राणी हे काय प्रेमाचे बोल ऐकून मयुरीला अजूनही विजयचा तिरस्कार वाटायला लागला. तेव्हा काही ना विचार करता मयुरी म्हणाली की मी ठरवलं, मी विजयला सगळं खरं खरं सांगणार आहे आणि मोकळी होणार आहे. यावर विकास म्हणाला, ठीक आहे, असंही तुझ्या अशा अपेक्षा तो कधीच पूर्ण करू शकणार नाही आणि मी तुला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही याची खात्री देतो. जणू काही विकासला विजयविषयी आधीच माहीत होते. दुसऱ्याच दिवशी मयुरीने स्वतःच्या बाबांना बोलवून घेतले. विजयला संध्याकाळी लवकर घरी बोलवले. अगदी बिनधास्तपणाने म्हणाली, आई बाबा, मी आता जे काही बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला राग येईल, पण मी तुम्हाला समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. मला आता यापुढे विजय सोबत विवाह बंधनात राहायचं नाही. विजयकडे गल्लत पगाराची नोकरी आहे, पण 4 व्हीलर काढायला जर तो सतत पेट्रोल करत असेल तर तो पगार काय कामाचा. आज या फ्लॅटमध्ये येऊन 3 महिने झाले तरी फॅन, टीव्ही, कूलर अशा साध्या वस्तूही हा माणूस घरात आणत नाही. जास्त हट्ट केला तर भांडण होतं आणि या माणसाचं शेवटचं वाक्य तू घेऊन ये, मग असे असते. आठवड्यातून 1 दिवस भाजी व महिन्यातून एकदा किराणा आणण्यापलीकडे या माणसाचा मला संसारात काही उपयोग नाही. पुढे मला मूलबाळ झाले तर गुंता वाढत जाईल, त्यापेक्षा आताच वेगळं झाले बरे. वडील मयुरीची घालमेल बघत म्हणाले, जावई बाबू, आताच्या मुली शिकलेल्या आणि नोकरी करणार आहेत. तुम्ही वेडिंग मटेरियल म्हणून माझ्या मुलीच्या आयुष्यात अपयशी ठरला. तिचा जो निर्णय आहे त्यात मी काही बोलणार नाही, कारण तिने आनंदात वैवाहिक आयुष्य व्यतीत करावं एवढीच मलाही वाटतं. मयुरीच्या बाबांनी विचार करून हळुवारपणे मत दिले. मयुरीची आई जरा जुन्या विचाराची होती. तिला हे सर्व इतक्या पटकन मान्य करणे शक्य नव्हते. मयुरीची आई म्हणाली, अहो, काय बोलताय तुम्ही? तिच्या नादाला काय लागत आहात तुम्ही? अगं हे सोनू, लग्न कोणी असं मोडतं का? लगेच होईल सुधारणा हळूहळू. त्याच्यात त्यांना एक संधी तर दे. मयुरीची आई काकुळतीने तिला येऊन बोलत होती. आई, संधीचा प्रश्न नाहीये. मी जे काही करणे सांगत आहे तो त्यांचा स्वभाव आहे आणि माणसाचा स्वभाव मरेपर्यंत बदलत नाही. असं माझ्यासाठी कोणीतरी स्वतःला बदलून घ्यावं हे मला पटत नाही. विजयला हे सर्व अनपेक्षित होते. त्याला मयुरी असे काही पाऊल उचलेल असा विचारही केला नव्हता. मयुरी, मलाही कोणीतरी जबरदस्ती माझ्यासोबत राहावे हे मला आवडणार नाही. मी खूपच साधा मुलगा आहे. सतत ग्रीटिंग देणे, गाणे म्हणणे, कलरफुल कपडे घालणे, पार्टी, टुरिझम हे मला नाही जमणार. मला माफ कर. तुला अपेक्षित असलेली वेडिंग मटेरियल नाही आहे मी. तुला बघायला करायला तयार आहे. थांबा, मला अजूनही काहीतरी सांगायचं आहे. मी तुमचा लहान भाऊ विकासशी लग्न करणार आहे. हे वाक्य ऐकताच विजयशी नस तटकली. त्यांचे डोळे रागाने लाल झाले, पण एकही शब्द न बोलता दरवाजा जोरात आपटून तो घरातून निघून गेला. 6 महिन्याने विकास आणि मयुरीने रजिस्टर लग्न केले आणि पुन्हा संसार सुरू केला. विकासची आई, बाबा आणि विजय यांच्या विरोध पत्करून हा विवाह पार पडला. 1 वर्षातच मयुरीने एका गोडस बाळाला जन्म दिला. विकास, मयुरी आणि त्यांचा मुलगा हे त्रिकुट अगदी आनंदाने राहत होते. 2 वर्षांनी पुन्हा विजयचा विवाह झाला. दोघांचे संसार सुखाचा सुरू झाला. कालांतराने मयुरी, विजय आणि विकास या तिघांनी आपण घेतलेला निर्णय योग्यच होता हे जाणवले. मित्रांनो, केवळ समाज काय म्हणेल म्हणून नकोशी असलेल्या संसाराची गाडी ओढण्यापेक्षा मोकळं बोलून वेळीच पायवाट बदललेली चांगली असते.